नमस्कार, सुप्रभात. मी अंकिता जाधव. आपण पाहताय जय महाराष्ट्र बातमीपत्रात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला अतिशय महत्त्वाची बातमी. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांचं उपोषण अखेर मागे घेण्यात आलेलं आहे. राज्य सरकारकडून जरांगे पाटलांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आलेल्या आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार प्रसाद लाड यांची शिष्टाई फळाला आली आहे. सातारा गॅझेटियरसाठी जरांगेंकडून 1 महिन्याचा अल्टिमेटम देण्यात आलेला आहे. 3 दिवसात मागण्या पूर्ण करण्याचं सरकारकडून आश्वासनही देण्यात आलेलं आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटील भर उन्हात बास टाकत त्यांनी उपोषण काल सुरू केलं होतं. या उपोषणाला सुरुवात होताच सरकारी पातळीवर हालचालींना वेग आला. राज्य सरकारच्या शिष्टमंडळातील मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांनी रात्री उशिरा जरांगे पाटलांची भेट घेतली. यावेळी सरकारनं जरांगे पाटलांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. त्यानंतर जरांगे पाटलांनी आपलं उपोषण सोडलंय. यावेळी अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. अभ्यासकांनी सुचवलेल्या दुरुस्त्या विखे पाटलांनी यावेळी मान्य केल्या. जरांगे पाटलांच्या कोणत्या मागण्या मान्य करण्यात आल्या पाहूयात. 58 लाख कुणबी नोंदी सापडलेल्यांना जात प्रमाणपत्र देणार. कुणबी नोंदींची माहिती ग्रामपंचायत मध्ये चिकटवणार. महाराष्ट्रातील विभागीय आयुक्तांकडून दर 15 दिवसांनी आढावा घेणार. प्रमाणपत्र न दिल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई होणार. हैदराबाद गॅझेटियर नुसार कुणबी जातीचे दाखले देण्यात येणार. सातारा गॅझेटियर लागू करण्यासाठी 1 महिन्याचा अवधी आहे. मराठा कुणबी मंत्रालय स्थापन करण्यासाठी 1 महिन्याचा वेळ कक्ष स्थापन केला जाणार. आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मृतांच्या कुटुंबियांना 15 दिवसात निधी देणार. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाबाबत निधी देणार. तर मनोज जरांगेंनी आपल्या मागण्या मान्य झाल्यानं उपोषण मागे घेतलं. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून. विजय, मनोज जरांगे पाटलांचं उपोषण अखेर मागे घेण्यात आलंय, काय अधिक अपडेट? नक्कीच अंकिता, जर पाहिलं तर मनोज जरांगे पाटील यांनी काल सकाळी 10 वाजता मरण उपोषण सुरू केलं होतं. विशेष म्हणजे उतरत्या उन्हामध्ये उपोषण सुरू केलं होतं आणि त्यानंतर सरकारचं शिष्टमंडळ हे मनोज जरांगे पाटील यांच्या बॅटिंगसाठी आलं होतं. मात्र यामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी तब्बल 13 मागण्या ज्या आहेत त्या सरकारसमोर ठेवल्या होत्या आणि या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय मी उपोषण सोडणार नसल्याची भूमिका जी आहे ती जरांगे पाटील यांनी घेतली होती. सायंकाळी रात्री 1 ते 1:30च्या दरम्यान जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या ज्या आहेत त्या आता सरकारच्या शिष्टमंडळाने मान्य केलेल्या आहे. येत्या 2 दिवसामध्ये संपूर्ण अध्यादेश जे आहे ते काढण्यात येणार आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर सातारा गॅजेट जे आहे त्यासाठी 1 महिन्याचा वेळ जो आहे तो देखील सरकारला मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला आहे. मराठा कुणबी एकच आहे हे मंत्रालय स्थापन करण्यासाठी 1 महिना देण्यात आलेला आहे. तर बाकी इतर ज्या 12 मागण्या आहेत त्या सर्व मागण्यांसाठी मंगळवारी लेखी स्वरूपाचे आदेश काढले जाईल असं लेखी स्वरूपाचं सरकारच्या शिष्टमंडळाने दिल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचं उपोषण रात्री 1 वाजता सोडलेलं आहे. राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड यांच्या शिष्टाईला कुठेतरी यामुळे यश आल्याचं पाहायला मिळालं. मात्र यापूर्वी जर बघितलं तर या शिष्टमंडळाची आणि मनोज जरांगे पाटील यांची तब्बल 2 तास चर्चा जी आहे ती सुरू होती. कारण त्या अगोदर देखील त्यांचा मराठा आंदोलक अभ्यासकांनी विखे पाटील आणि त्याचबरोबर प्रसाद लाड या दोघांची चर्चा केली होती. त्यामध्ये काही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेल्या दुरुस्ती होत्या ह्या देखील आता विखे पाटील यांनी मान्य केल्याचं पाहायला मिळालं. तर त्यानंतर 1 वाजता हे उपोषण जे आहे ते सोडण्यात आलेलं आहे. आता सध्या जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयामध्ये आता मनोज जरांगे पाटील यांच्यावरती सध्या उपचार सुरू आहेत. निश्चित विजय, तुम्ही असे जोडलेले ना आणखी एका बातमी संदर्भात तुमच्याकडून तपशील हवाय.